माऊली रेसिडेन्सी भव्य फ्लॅट विक्री सुरू. तुमच्या स्वप्नातील घर आता सत्यात. साकूर येथील प्राइम लोकेशनवर माऊली रेसिडेन्सीमध्ये हक्काचं घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी. मुख्य वैशिष्ट्ये: रेडी पोझिशन, हायवे टच लोकेशन, 24 तास पाणी पुरवठा, मार्केट, मंदिर, हॉस्पिटल आणि शाळा हक्केच्या अंतरावर, लिफ्ट सुविधा, निसर्गरम्य वातावरण, पारदर्शक व्यवहार. त्वरा करा, मोजकेच फ्लॅट शिल्लक. आजच संपर्क करा 99 22 36 41 87. पत्ता: इंद्रनगर, साकुरी. स्वप्नातील घरासाठी योग्य निवड माऊली रेसिडेन्सी. राहता शहरात मानवी आरोग्याशी खेळणारा एक संतापजनक प्रकार समोर आला. राहता शहरात असलेल्या मटन मार्केटमध्ये मेलेल्या बोकडाचं मटण विकल्याप्रकरणी 2 खाटकाविरुद्ध राहता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. राहता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्परतेनं राहता नगरपालिकेचे नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक व मुस्लिम बांधव, खाटीक बांधव यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. बैठकीत झालेल्या कृत्याचा निषेध करत मटण दुकानदाराला 1 महिना दुकान लावण्यास बंदी तसेच त्याच्याकडून पुन्हा असं कृत्य झाल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा यावेळी नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर यांनी दिला. माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ यांनी या घटनेचा जाहीर निषेध केला. येणाऱ्या काळात त्या दुकानदाराला 1 महिनाभर दुकान लावता येणार नाही, असं पुन्हा घडलं तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी केली. तसेच यावेळी राहता शहरातील खाटीक बांधवांनी या घटनेचा निषेध केला असून त्या दुकानावर कडक कारवाई करण्याची मागणी खाटीक बांधवांनी केली. यावेळी राहता शहराचे नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर, उपनगराध्यक्ष डॉक्टर विजय सदाफळ, माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ, राहता नगरपालिकेचे सर्व सन्माननीय नगरसेवक, खाटीक बांधव, मुस्लिम बांधव यावेळी उपस्थित होते. या ठिकाणी रविवारच्या दिवशी राहता येथील मटन मार्केट परिसरामध्ये एक तक्रार आपल्या सगळ्यांच्या प्रसार माध्यमातून बघावयास मिळाली की त्या ठिकाणी मेलेल्या बोकडाचं मटन विक्री करत असताना एक त्या ठिकाणी मटन विक्रेता त्या ठिकाणी आढळला आणि म्हणून मग आम्ही या ठिकाणी तातडीची बैठक सर्व राहता शहरातील जे काही खाटीक बांधव असतील किंवा मटन विक्रेते असतील, चिकन विक्रेते असतील यांची तातडीची बैठक या ठिकाणी बोलवली. या बैठकीसाठी राहता नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ तसेच सर्व सन्माननीय नगरसेवक आणि मुस्लिम समाजातील सर्व त्या ठिकाणी मटन विक्रेते त्या ठिकाणी खाटीक बांधव उपस्थित होते. या बैठकीमध्ये जो काही निर्णय आणि चर्चा झाली ही घडलेली घटना ही अतिशय निंदनीय आहे. अशा प्रकारचं कृत्य करणं हे नक्कीच राहता शहरासाठी, राहता शहराची जी प्रतिमा आहे ते मलिन करणार आहे आणि म्हणूनच या ठिकाणी हा जो काही प्रकार आहे असा प्रकार पुन्हा एकदा या राहता शहरामध्ये पुन्हा असा घडू नये आणि येणाऱ्या काळामध्ये सन्माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांचा हा मतदारसंघ आहे, यांच्या राहता तालुक्यामध्ये अशा घटना घडता कामा नये आणि येणाऱ्या काळामध्ये मग या ठिकाणी मटन मार्केटची किंवा या मटन विक्रेत्यांची त्या ठिकाणी स्वच्छता असेल, त्यांनी ते विकत असलेले त्या ठिकाणी चिकन, मटन जे काही मांस विकत असतील त्याने नागरिकांना किंवा नागरिकांच्या आरोग्याला कुठल्याही प्रकारची बाधा उत्पन्न होता कामा नये म्हणून आम्ही या ठिकाणी कठोर पाऊल उचलत सर्व नगरसेवक आणि या ठिकाणी उपस्थित सर्व विक्रेत्यांनी देखील आमच्या या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे. आम्ही त्या ठिकाणी जो तो कोण मटन विक्रेता होता त्याच्या दुकानावर 1 महिन्याची त्या ठिकाणी बंदी लावलेली आहे आणि त्याच्याकडून पुन्हा असं जर कृत्य आढळल्यास त्याला कायमस्वरूपी त्याचं दुकान बंद करण्याची देखील आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. आताच राहता नगर परिषदेचे नगराध्यक्ष स्वाधीनजी गाडेकर यांनी नगरपालिकेच्या हिंदू मुस्लिम समाजाची जी मीटिंग झाली त्याबद्दल सविस्तर सांगितलेलं आहे. ज्या दुकानदाराकडून जो मूर्त बोकड्या जो 150 रुपयाला घेतलेला होता त्यानेही आपला गुन्हा या ठिकाणी मान्य केलेला आहे. आमच्या लहान मुलाकडून अनावधानी ही घटना त्या ठिकाणी घडलेली होती हे त्यांनी कबूल केलं आणि यापुढे आम्ही कुठल्याही प्रकार जर आढळल्यास परत राहता शहरामध्ये आम्हाला दुकान लावून देऊ नका. यावेळेस आम्हाला माफ करा. परत आम्ही आयुष्यामध्ये सुद्धा अशी चूक करणार नाही. त्यामुळे नगरपालिकेत आज सगळे नगरसेवक, उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष असतील, सुजयदादा विखे पाटील यांचे PA असतील, यांच्या समोर ही मीटिंग या ठिकाणी होऊन त्या दुकानदारावर 1 महिन्याचा बहिष्कार या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे आणि याच्यानंतर त्याला ताकीद देऊन मुख्य अधिकारी त्याला नियमावली ठरवून देतील. त्या नियमावलीच्या आत बसूनच त्यांनी त्या ठिकाणी व्यवसाय करायचा आहे आणि येत्या काळामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारे
कुठंच दुकान लावायचं नाही. आज असं कळालेलं आहे की तोच व्यापारी आस्तागाव माथ्यावर जाऊन त्यांनी परत त्याच ठिकाणी दुकान लावलेलं आहे. आधी जी परवा घडली जी घटना त्याचा मी निषेध करतो. खाटीक समाजाकडून पण मी त्याचा निषेध करतो. आज झालेल्या बैठकीमध्ये नगराध्यक्ष साहेब, उपनगराध्यक्ष साहेब, सन्मान्य कैलास बापू सदाबा साहेब यांनी जे काही निर्णय घेतला आहे ते योग्य आहे. त्या दुकानदारवर 1 महिन्याची जी बंदी लावण्यात आली आहे ती योग्य आहे. सदर ह्या घटनेचा मी निषेध करतो. पुन्हा हा प्रकार घडला नाही पाहिजे याची आम्ही दखल घेऊ. नगरपालिकेची मीटिंग झाली त्याबद्दल काय सांगणार? आज नगरपालिकेची जी मीटिंग झाली खाटीक समाजाच्या कालच्या झालेल्या कृत्य संदर्भात, तो आम्ही सर्व राहत्याचे मुस्लिम बांधव इथं नगर परिषद हॉलमध्ये आलो. तिथं बरीचशी काही चर्चा झाली. कालचे ते कोणी एका खाटीक समाजाने एक बोकड विकत घेतलेलं होतं आणि तो मृत्यू होता असं समजलं. तर ते त्या संदर्भात तिथं नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सगळे नगरसेवकासमोर ते मिटिंग झाली आणि जे काही ते कृत्य ज्या व्यक्तीनं केलेलं आहे तर त्या व्यक्तीला 1 महिन्याचे दुकान 1 महिनाभर लावायचं नाही म्हणून असं सगळ्या मिटिंगमध्ये नगराध्यक्ष साहेबांनी जाहीर केलं आणि सगळ्या मुस्लिम समाजाच्या वतीने आम्ही सुद्धा त्याच्यावरती बहिष्कार टाकलेला आहे. तर त्याच्याकडं जायचं नाही, त्याच्याकडून मटण वगैरे घ्यायचं नाही. ते फक्त एक समाजाचं नाही, ते आम्ही बी त्याच्याकडून मटण वगैरे नेत होतो. तर ते सगळ्या समाजासाठी घातक होतं. तर त्याचा आम्ही मुस्लिम समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो.